महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये
ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। शब्द यूज केलेत की ते खूपच म्हणजे आम्ही ऐकून सुद्धा आम्ही भाजावून गेलो की अशी हे व्यक्ती की जे छोट्यातल्या छोट्या कामगारापासून ते मोठ्यातल्या मोठ्या कंपनीमधल्या अधिकाऱ्यापर्यंत यांच्या कौतुकास्पद प्राप्त होते, ही खरंच एक आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे। अशा या रवींद्र जडे भैयांना आपण या ठिकाणी त्यांच्या रिटायरमेंट निमित्त त्यांचं अभिवादन करूया। मी सर्वांना विनंती करेल की टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू। आपले आमदार आहेत आता जळगाव शहराचे, तसेच आपले हे रडे मामा या ठिकाणी आहेत। ते मामा आमदार जीवन प्रवासामध्ये आणि त्यांच्या कंपनीच्या प्रवासामध्ये 5 वेळेस सर्वोत्कृष्ट कामगार हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। 5 वेळेस हा पुरस्कार मिळवणं हे जे कोणी म्हणजे कंपनीतले असतील त्यांना कळतं की याला किती परिश्रम आणि किती त्याला प्रोसेस असते। तुम्ही जर बघत असाल तर इथं प्रत्येक ठिकाणी एका वर्षाचा उल्लेख केलेला आहे। मामांच्या जीवन प्रवासामध्ये जे काही त्यांच्या जे माइलस्टोन्स प्रमाणे आपण आता त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम मामांची जी जन्म जो झालेला आहे तो 1968 या साली त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांनी वयाची 60 वर्ष कंप्लीट केली आणि त्यांच्या कंप्लीट केलेली आहे। 40 वर्षांचा तसा पाहिला तर हा प्रवास खूप मोठा आहे। आपण 20 वर्षांची एक पिढी अशी समजली जाते। 40 वर्ष म्हणजे 2 पिढ्या त्यांनी एकदम उत्तम प्रकारे पार केल्या, त्याबद्दल आपण पुनश्च एकदा त्यांचं अभिवादन करूया। आता या ठिकाणी पुढे त्यांचं पुढचा एक त्यांचा माइलस्टोन त्यांच्या आयुष्यामध्ये जो अगदी सर्वांच्या महत्त्वाचा माइलस्टोन्स असतो, जिथून खरं तसं पाहिलं तर जीवनाला एक वळण प्राप्त होतं, असा तो प्रवास म्हणजे 18 एप्रिल 1992। 18 एप्रिल 1992 या दिवशी काय झालेलं असेल तर त्या दिवशी मामांचं लग्न झालेलं आहे। त्या मामांना मी 1992च्या माइलस्टोन वरती या 1900 माइलस्टोन मध्ये थोडं भूतकाळात आपण जाऊ तर त्या ठिकाणी मामी तुम्हाला भेटणार आहे। मामी अगदी तुम्ही तो सीन आठवा की लग्नाच्या गेटवरती तुम्ही फूल देऊन ज्या पद्धतीने स्वागत केलेलं होतं त्या पद्धतीने मामांचं स्वागत करा। पुढे 1992 नंतर अर्थातच पुढे जे त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं आणि ते कन्यारत्न आता मोठं झालेलं आहे, तिला पण आपण सोबत घेऊया। 1997 मध्ये त्यांना नेहा ही मुलगी प्राप्त झाली। आता नेहा पण त्यांच्यासोबत जुळलेली आहे त्या ठिकाणी। आपण थोडं पुढे येऊ अजून 1997 मध्ये। 1997 मध्ये त्यांचा अगदी लाडका असा जयेश जो आहे, जयेशचा बर्थडे आहे 2002 मध्ये। खरं पाहिलं तर हे कुटुंब परिपूर्ण झालं। जसे घराचे 4 खांब असतात त्या पद्धतीने हे घराचे 4 खांब एकत्र या ठिकाणी दिसत आहेत। मामांनी आता स्टेजवर यावं। 2025 या दिवशी मामांची सेवानिवृत्ती झालेली आहे। जसं जुनं वर्ष जातं तसं त्यांचं ते कामाचं जे ते होतं फुल स्टॉप झाला। आता नवीन पहाट त्यांच्यासाठी उगवलेले आहे 2026 ची। नवीन पहाट घेऊन, नवीन उमेद घेऊन आपण सर्व त्यांच्या तब्येती
त्यांची प्रकृती, त्यांची धनसंपदा याविषयी त्यांना अभिवादन देऊन आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. मी मामांना विनंती केली, मामांनी आता स्टेजवरती यावं, मामाने आम्ही दोघांनी कृपया टाळ्या चालू ठेवा. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते, गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासांच्या मागून पडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे रोज असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना
प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार, क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार, क्या कहना। माझे एकदम जवळचेच नाही, माझे एकदम जवळचेच नाही श्री रवींद्र हरी रडे. मग मेहुणे आहेत पहिल्यांदा, तर नंतर मग सासरे झाले. पहिल्यांदा माझे मेहुणे होते, परंतु आता सासरे झाले. आणि सेवापूर्तीनी आहे. सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला पुढचं आयुष्य जे आहे त्यांचं सुखासमाधानाचं जावं, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला पूर्ण ईश्वरकर सर्वांचे आशीर्वाद लाभो. आपण सर्व जे जमलेले आहेत यांनी सुद्धा मनापासून आशीर्वाद द्यावे ही मी नम्र विनंती करतो. आपल्याला एकदा टाळ्यांचा गजराट व्हायला पाहिजे. आमचे लाडके काका, मी त्यांना रवी काका म्हणायचो नेहमी, म्हणजे आताही म्हणतोच. तर माझ्या लग्नापासून ते आतापर्यंत म्हणजे त्यांनी माझ्या लग्नाला ठरवताना गजरा आणला ही सुद्धा मला अजून आठवण आहे. आणि माझ्या आईचे बिबडे त्यांना खूप आवडायचे, पण आता त्यांचे दात पण नाही राहिले आणि माझी आई पण नाही राहिली. ओले बिबडे त्यांना आवडायचे नेहमी. असे आमचे रवी काका प्रेमळ. एक आठवण आपण दोघी कोणामुळे एकत्र आलो. हा, आणि लग्न काकांमुळेच ठरलं आमचं दोघांचं. त्यामुळे त्यांचं सगळ्या आवाज. आणि माझ्या काकांचं पुढील आयुष्य त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं हे मी त्यांना आवर्जून सांगेन आणि माझे शब्द संपवले. आजचा हा कार्यक्रम रोनक कॉलनीमध्ये आहे. माझे मित्र लहानपणचे गरीब परिस्थितीमध्ये अतिशय कष्ट करून 10वीपर्यंत जीवन जगले. कायम माझ्यासोबत साथ माझी शांताई म्हणजे रवीची आई आणि वडील वारलेले होते, पण आईने कशा पद्धतीनं डबा केला, कशा पद्धतीनं अपडाऊन केली. रवीनं कंपनीचं नाव MDS होतं. MDS मध्ये सुरुवात केली आणि रवीला खरा आशीर्वाद म्हणजे शांताईचा, हरी काकांचा, जना भाऊचा, सुरेश काकांचा आणि कृष्णा भाऊ यांचा, आणि जास्त प्रेम सुभाष गौरडे यांचे मोठे बंधू 2 नंबरचे. त्यांनी या कंपनीमध्ये त्यांना जॉईन केलं. त्या दिवसापासून ते बागलीला राहायचे आणि अपडाऊन करायचे. कशी अपडाऊन केली रवी भाऊनी हे रवी भाऊलाच माहिती आहे. नंतर एकनाथ भाऊ आता औरंगाबादला राहतात, दोघं वहिनी आणि त्यांचं कुटुंब, त्यांनी सुद्धा प्रेम लावलं. या प्रेमापोटी यांनी आजपर्यंत हे आपल्या ह्या रडे परिवाराचं कुटुंब उभारलं. त्यांना जळगावला यायची इच्छा नव्हती, जाईन म्हणायचे रवी, पण शेवटी आमचे मामा भुसावळचे बर्डे, सुरेश बर्डे आणि मामी आणि अमोलचा परिवार यांनी पुढाकार घेऊन मला सांगितलं, बोळे सर तुम्ही काही करा,
पण तुमच्या मित्राला जेवण राहिलंच पाठवा. मग इकडे हा बंगला बांधला गेला आणि या बंगल्यामध्ये ते आले आणि म्हणजे आमच्या सासरे बुवा सुरेश बर्डे सरांचं खूप अभिनंदन की त्यांनी खूप प्रेम केलं माझ्या मित्रावर. आणि आज डौलाने उभा आहे आमचा मित्र. कोणत्याही परिस्थितीत शरीर इतकं चांगलं आहे की कोणी 60 वर्ष पुरं करू शकत नाही. गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी दिवस काढले. मलाही वाईट वाटतं. तो माझ्याबरोबर लहानपणापासून तर नोकरी लागल्यापासून माझ्याबरोबर आहे आणि आज तंदुरुस्त शरीर आहे. आणि आज कुटुंब छान, मुलांना चांगलं शिकवलं आणि मुलगी फॅशन डिझायनिंग झालेला आहे. अजून डान्सिंगमध्ये तिचा नंबर आहे. खूप बक्षिसं कमवलेले आहे. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर MBA करतोय. असं एक छान कुटुंब या ठिकाणी या रौनक कॉलनीमध्ये आहे. आणि त्याच पद्धतीनं मी 2 दिवस झाले पाहतोय आणि नेहमी मला रवी सांगत असतो की आमच्या कॉलनीतले मला काही भाजी केली तर मला वाटीभर मला रोज आणतात, मधून आणतात, मला जेवणाला बोलवतात. आमच्या कुटुंबावर एवढं प्रेम आहे. हे सर्व मंडळी आणि आपण सर्व लोक मंडळी किती प्रेम करतात. हा प्रेमापोटीचा कार्यक्रम आहे. आणि हे सांगायचं असं झालं तर रवीचा स्वभाव मुळात चांगला आहे. रवी म्हणजे सूर्य, रवी म्हणजे रंजना आणि सुनीता वहिनी म्हणजे सौंदर्याचं खान आणि नी म्हणजे निखळ, ता म्हणजे तारलेलं. रवींद्रला इथलं तारलं की जेवायला यावंच लागलं. वहिनीचा एका होता, भाऊ नाही म्हणायचा. मी पण बोललो पण माझं ऐकलं नाही. पण शेवटे वहिनीचा शब्द ऐकला आणि रवी भाऊ या रौनक कंपनीमध्ये या सर्वांच्या परिवारामध्ये इतकं प्रेम आहे. या कॉलनीतल्या माझ्या आजोबा आजीचं, काका काकूंचं, लाल बाल गोपाळांचं, वहिनींचं, ताईंचं, ज्या बी मी जे नावं घेतले मी रोज बघतोय. 2 दिवस झाले किती तळमळीनं धावपळीनं धावत आहे. आणि हाच कार्यक्रम मी गणपती उत्सव असो, सप्त्या असो, याच्यामध्ये सर्वांचं सहकार्यानं रवीचं जास्त सहकार्य असतं. ड्युटी करून एवढं काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा रवीने खूप काम केलेलं आहे. कोणाच्याही सहकार्यासाठी तत्पर अंधारा मारुस वहिनी आणि यांचं कुटुंब आणि यांचे मुलं, जया वहिनीचे मुलं अमोल, निखिल आणि गोकुळ, कृष्णावरचा मुलगा ललित रडे यांनी सुद्धा भरभरून प्रेम केव्हाही काम पडलं की धावून येणार आहे. असं एवढं कुटुंब आपल्याला पाहायला मिळालं. मला अतिशय अश्रू आले. कशामुळे? कारण गरीब परिस्थितीमध्ये रवीने दिवस काढले. मला माहिती आहे, मी पाहिलेलं रवीला कसं काढले त्यांनी, म्हणून मला ते वाईट वाटतं. आणि जळगाव शहरामध्ये नाव कमवलं आणि कंपनीमध्ये आम्ही जेव्हा सत्कार झाला तेव्हा साहेबांनी इतकं उल्लेख केला, इतकं कौतुक केलं त्याचं आणि वहिनींचंही केलं, कुटुंबाचंही केलं. आणि मुळात म्हणजे आपण चांगलं तर जग चांगलं. पण आज हे दिवे लावले आपण, 60 वर्ष पूर्ण केले, 40 वर्ष सर्व्हिस पूर्ण केली. हे महत्वाचं आहे. लोक 25 सुद्धा करत नाही, त्यांचं तिकीट पडून जातं वरचं. अशी मी परिस्थिती पाहिलेली आहे. रिटायरमेंटच्या दिवशी त्यांना वर जावं लागतं, असं परिस्थिती पाहिलेली आहे. पण आमचा भाऊ आज कोण म्हणून त्याला की रिटायर होतोय. आजही ते स्मार्ट दिसत आहे आणि स्मार्ट दिसते आहे. आता या कार्यक्रमानिमित्त आमच्या बादली गावाकडून, आमच्या रडेवाड्याकडून, आमच्या वाड्याकडून, माझ्या भोळे कुटुंबाकडून आणि माझ्या वैयक्तिक माझ्या लहानपणच्या दोस्ताला मनापासून धन्यवाद. 2 शब्द संपवतो. यारा तेरी कहानी में हो
रस्ते वो बेगाने, झूठे वो अफसाने, तू न हो जिनमें। हो थोड़ी उम्र है, प्यार ज्यादा मेरा, कैसे बता ये सारा तेरा होगा। मैंने मुझे है तुझको सौंपना, बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे, साहों सलाहों पे, मेरे इश्क पे हक हुआ तेरा। ओ माही माही रे, ओ माही ओ माही, ओ माही ओ माही, ओ माही ओ माही, ओ माही ओ माही, लो मैं कयामत तक हुआ तेरा। मेरी वफा पे हक हुआ तेरा, तो मैं कयामत तक हुआ तेरा। या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थितांना माझा साष्टांग नमस्कार. आम्ही 5 जण होतो. राजू भारंबे, ज्ञानदेव घोडे, गोपाळ ढाके, सतीश घोडे आणि भरत महाजन. आम्ही पहिलीपासून तर 10वीपर्यंत एकाच वर्गात खेळणं कुदणं बरोबर. राजूदादा घरून कांदे आणत होते, हे तेल आणत होते, मी मिरची आणत होता, भरत महाजन कांदे आणत होते आणि उरेल सुरेल मसाला सतीश गोळे आणत होते. आणि आमची अशा प्रकारे रविदादाच्या हिच्यावर पार्टी करत होते. आणि आमचे मेकर होते रविदादा. सुंदर अशी भाजी बनवून आमची पार्टी चालायची. सकाळी पेपर, संध्याकाळी पार्टी, सकाळी पेपर, संध्याकाळी पार्टी, असा आमचा रोजचा कार्यक्रम होता. आणि रोज वेगवेगळे पदार्थ. आणि दिवसा आमची परिस्थिती फार सर्वांची गरिबीची. आम्हाला जेवण काय भूक लागली तर काय करायचं, दिवस पास होता. आमच्या सर्वांची एकच निशाणी होती, थोडं माफी मागून बोलतो हं, सर्वांची एकच निशाणी होती, गाणवर चड्डी फाटेल. जेवढे आमच्या चड्डी फाटेल ते सगळे आम्ही मित्र. ज्याची चड्डी फाटेल नाही तो आमच्यामध्ये येत नव्हता, कारण ते श्रीमंताचे मुलं. आणि जेवढे चड्डी फाटेल ते सर्व आमचे मित्र. अशी आमची एक गँग होती आणि सर्व आम्ही बरोबर होतो. आणि त्याच्यानंतर आमची 10वी नंतर बरेच मुलांचे, कोणी ITआयला गेलं, कोणी इंजिनिअरिंगला गेलं, कोणी वेगवेगळ्या लाईनला गेले. परंतु केव्हाही आम्ही गावात आल्यानंतर, आम्ही तर गावातच राहतो, पण हे दादा जळगावला आले, काही नाशिकला आहे, काही पुण्याला आहे, पण सर्व जेव्हा येतात तेव्हा सर्व आम्हाला आनंदानं भेटतात. आणि भेटल्यानंतर ते काय सांगतात, त्यांच्या सौभाग्यवतींना हे आमचे बालमित्र आहेत. आणि आम्हाला आजही ते ओळखतात. आमच्या वहिनी हे बादलीला आल्यानंतर आमच्या घरात येणार नाही, पण दारू नका ना, बाय देखरा, फूलों में फूलो तुम, झूलो में झूलो तुम, बस हमारी इतनी तमन्ना है, बादली में आके हमें भूलो ना तुम. बस बोलण्यासारखं खूप आहे. माझ्याकडे स्पीकर दिल्यानंतर मला बोलण्याची सवय आहे, पण मी आता बाकीच्यांचा जेवायचा वेळ आहे म्हणून मी काही बोलत नाही. सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि रविदादाला आमच्या बालमित्रातर्फे सर्वांतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद.
होते हैं। ਐਸ ਵਾਰੀ ਤੁਸੀਂ ਜਿੱਤ ਕੇ ਆਉਣਾ। तुझसे बयां चाहे मैंने ना किया है, पर एक लम्हा ना तेरे बिन जिया है। जाना मैंने जाना ये दिल आजमाने से, कभी ना छुपे रब्बा प्यार छुपाने से। तेरे संग लाग लगावा रे, तेरे संग लाग लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस यादें ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं, इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले, आजा भी जा मुझको गले से लगा ले। तेरे संग लाग लगावा रे, तेरे संग लाग लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस यादें ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने 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 होते हैं। जरा पूछ क्या दिल में मेरे सुबह हो शाम है। जरा पूछ क्या दिल में मेरे सुबह हो शाम है। बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम। हर जगह अब दिखे तू, अपने दिल का भी काम तमाम है। बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम। जरा पूछ क्या दिल में मेरे सुबह हो शाम है। बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम। हर जगह अब दिखे तू, अपने दिल का भी काम तमाम है। बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम। क्या बताऊं क्या है जादू तेरी सारी
सोचती रहती हूँ अक्सर तुझको तन्हा रातों में। नींदों में तू, ख्वाबों में तू, सांसों में तू बसती है। यादों में तू, लम्हों में तू, आंखों में तू हंसती है। हर जगह अब दिखे तू, अपने दिल का भी काम तमाम है। बस तेरी धूम धाम है। बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है। बस तेरी धूम। मेरी गलियां मेरा रास्ता तू ही मेरी मंजिल है। मेरी दुनिया मेरी जन्नत तू ही मेरा साहिल है। देखो तुझे, चाहूं तुझे, एक पल ना फुर्सत हो। यही दुआ मांगू सदा, तू ना कभी अब रुखसत हो। हर जगह अब दिखे तू, अपने दिल का भी काम तमाम है। बस तेरी धूम धाम है। बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है। बस तेरी धूम। जरा पूछ क्या दिल में मेरे सब हो शाम है। बस तेरी धूम धाम है। बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है। बस तेरी धूम। रिश्ता बड़ा ही प्यारा है। कितना पागल ये दिल हमारा है। हम तो एक दूसरे पे मरते हैं। हम तो एक दूसरे पे मरते हैं। जानता ये जहान सारा है। दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है। मैंने अक्सर तुम्हें पुकारा है।
रिश्ता बड़ा ही प्यारा है, दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है, दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है। ये जिंदगी रफ्तार से चल पड़ी, जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई। हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। Every moment now we're having a blast, singing oh eh, oh oh. Living every day like it's your last, singing oh eh, oh oh. Living for today, letting go of the past, singing oh eh, oh oh. Give it up, everybody sing oh eh, oh oh. हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं। हर तुरंत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं। ये बातें हैं छोटी मोटी बातें, ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आँखों से लगाना कभी ये बरसातें मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। जाणीवांचे बेणीवांचे हे दूर झाले रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर